नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कधीकधी एका नात्याचं तुटणं म्हणजे शेवट नसतो, तो एका अनोख्या मानसिक प्रक्रियेची सुरुवात असते. तुम्हाला वाटत असेल की नातं तुटलंय म्हणजे सगळं संपलं, खूप त्रास होतोय आणि तुम्ही दुःखी असणं स्वाभाविक आहे. पण सत्य हे आहे की तुम्ही दुःखी असतानाही तुमच्या मनात आणि त्या व्यक्तीच्या मनात अदृश्यपणे काहीतरी घडामोडी सुरू आहेत. कारण जेव्हा दोन लोक दूर जातात तेव्हा फक्त शरीर दूर होतात, पण कोणीतरी सोडून जातं तेव्हा मनाच्या खूप खोल थरांमध्ये काहीतरी गूढ आणि शक्तिशाली घडत असतं. हा बदल दिसत नाही, पण त्याचा अनुभव मात्र नक्कीच येतो. तुम्हीच बघा, कोणी आपल्यापासून दूर गेलं की आपण त्यांचं लक्ष मागत नाही, त्यांच्या मागे धावत नाही, पण तरीही अचानक ते परत येतात. ते मेसेज करतात, काहीतरी कारण काढतात. तू कसा आहेस किंवा कशी आहेस हा प्रश्न विचारतात का? तुम्ही काहीच केलेलं नसताना अचानक ते तुमची आठवण काढतात. हे कसं घडतं? हे नशीब नाही, हा योगायोग नाही, हे मानसिक ट्रिगरचं विज्ञान आहे. आज आपण सामान्य गोष्टींवर बोलणार नाही. आज आपण असे 5 सिद्ध झालेले ठोस आणि प्रभावी मानसिक ट्रिगर पाहणार आहोत. हे केवळ सामान्य रिलेशनशिप सायकोलॉजीच्या पुस्तकांमध्ये नाहीत, तर अनेक प्रगत रिवायरिंग थिअरीजमध्ये सिद्ध झालेले आहे. सर्वात खास गोष्ट काय आहे? हे 5 ट्रिगर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर किंवा बाह्य जगावर वापरत नाहीत. तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करत नाही किंवा त्यांच्यावर दबाव टाकत नाही. या 5 ट्रिगरचं ॲक्टिव्हेशन तुमच्यात आहे. हे ट्रिगर तुम्ही तुमच्या स्वतःच्या वागण्यात, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत, तुमच्या ऊर्जामध्ये आणि तुमच्या मनोवृत्तीमध्ये ॲक्टिवेट करता. आणि याचा परिणाम काय होतो? तुमच्या वागण्यातील आणि ऊर्जेतील हा बदल त्या व्यक्तीला तुमच्या दिशेने स्वतःहून ओढायला सुरुवात करतो. ते एक शक्तिशाली चुंबक बनून तुमच्या दिशेने खेचले जातात. आज तुम्ही हे 5 ट्रिगर नीट समजून घेतले आणि तुमच्या जीवनात वापरले, तर तुम्ही कोणीही तुमच्यापासून दूर गेलेली व्यक्ती पूर्णपणे स्वतःहून तुमच्या आयुष्यात परत येताना पाहाल. चला या शक्तिशाली मानसिक प्रवासाची सुरुवात करूया. या 5 ट्रिगर्सपैकी सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली ट्रिगर आहे द मिरर ऑफ सायलेन्स ट्रिगर, मौनाचा आरसा. हा ट्रिगर अनेक लोकांना साधा इग्नोर करणं वाटतो, पण नाही. या 2 गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इग्नोर म्हणजे आवाज असतो, तो एक प्रकारचा प्रतिसाद आहे, ज्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला जाणवून देता की तुम्ही त्यांना दुर्लक्ष करत आहात. पण मौन म्हणजे आवाज नाही. मौन म्हणजे आरसा. मौन म्हणजे तुम्ही नाही गायब होत, तर तुम्ही दुसऱ्याला त्याचं स्वतःचं मन, त्याची स्वतःची प्रतिमा दाखवायला सुरुवात करता. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण जेव्हा बोलत राहतो, त्यांना समजावत राहतो, वारंवार मेसेज करत राहतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल, नात्याबद्दल किंवा त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल विचार करायलाच वेळ मिळत नाही. त्यांचा मेंदू सतत तुमच्या प्रतिसादामध्ये व्यस्त असतो. पण तुम्ही मौनात गेलात, तुम्ही अचानक तुमचे शब्द थांबवले, तेव्हा त्याच्या मनात थॉट जनरेशन सुरू होतं. मौन हे रिकामं नसतं. मौन ही ती मोकळी जागा असते जिथे दुसऱ्या व्यक्तीच्या आत दडलेली अपराधी भावना, तुमच्याबद्दलची क्युरिओसिटी, जुनी अटॅचमेंट आणि त्यांच्या मनात दडलेल्या अनरिसॉल्व्ह भावनांचा पूर भरू लागतो. सायकोलॉजीमध्ये हे ट्रिगर रिफ्लेक्टिव्ह व्हॅक्यूम नावाने ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही एक प्रकारची शांत, स्थिर पोकळी निर्माण करता, जिथे तुमची शांतता एक प्रकारची इमेज बनते आणि त्याला त्याच्या स्वतःच्या निर्णयाची, स्वतःच्या वागणुकीचे रिफ्लेक्शन दिसायला लागते. जेव्हा तुमचे मौन आरसा बनते, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तीव्रतेने हे प्रश्न सुरू होतात, जे त्याला शांत बसू देत नाहीत. तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात माझं स्थान काय होतं? मीच चुकीचा होतो का? माझ्यामुळे तर नातं तुटलं नाही. तो किंवा ती आता माझ्याशिवाय आनंदी आहे का? ती कोणाशी तरी बोलत असेल का? हे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनाला थांबवू देत नाहीत. त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ शोधायला असतो. आणि ही जिज्ञासा आणि अपराधी भावना इतकी तीव्र असते की त्यांना तुमच्याकडे परत येण्याशिवाय पर्यायच उरत नाही. तुमचे मौन, तुमचे बोलणे परत सुरू करण्यासाठी त्यांना भाग पाडते. आपण आता दुसऱ्या अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या ट्रिगरकडे वळूया.
अपूर्ण कथानक. या दुसऱ्या ट्रिगरचा आधार आहे माणसाच्या मेंदूच्या एका नैसर्गिक प्रवृत्तीवर किंवा तुम्ही त्याला विचारांची मूलभूत सवय देखील म्हणू शकता. याला मानसशास्त्रात खास नाव आहे झायगार्निक इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर मानवी मन पूर्ण झालेल्या कामांपेक्षा अपूर्ण राहिलेल्या गोष्टींनाच पुन्हा पुन्हा आठवत राहतं. तुम्ही एखादं काम मध्येच सोडलं तर तुमच्या डोक्यात सतत त्याचाच विचार येत राहतो. अपूर्ण काम, अपूर्ण बोलणे, एखादी अपूर्ण भावना आणि सर्वात जास्त मनात रुतून बसतं ते अपूर्ण नातं. हाच नियम आपण इथे वापरणार आहोत. जर तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या दरम्यान तुम्ही जाणून बुजून गोष्टी अपूर्ण ठेवल्या, एक अशी गोष्ट जी पूर्ण बोलली गेली नाही, म्हणजे नातं संपलं. पण एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा विचार तुम्ही शेवटपर्यंत बोललाच नाहीत, एक भावना जी व्यक्त झाली नाही, म्हणजे तुम्ही पूर्णपणे शांत राहून नात्याचा शेवट स्वीकारला, पण तुमच्या मनातली खरी तीव्रता किंवा खऱ्या भावना तुम्ही दाखवल्या नाहीत. एक वाक्य जे अर्धवट राहिलं, तर ही छोटीशी पूर्णतः त्या व्यक्तीच्या मनावर प्रचंड आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव टाकते. या ट्रिगरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एखाद्या गोष्टीला ओपन एंडेड ठेवायचं आहे, जिथे तुम्ही तुमच्या बाजूने क्लोजर दिला नाही आणि क्लोजर मागितलाही नाही. तुम्ही कोणताही अंतिम निर्णय किंवा स्पष्टीकरण दिले नाही, तेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू शांत बसू शकत नाही. तो त्या अपूर्ण विचारावर, त्या अपूर्ण कथेवर पुन्हा पुन्हा येतो. त्या व्यक्तीला शांतता मिळत नाही. त्याच्या मनात हे प्रश्न चक्राकार फिरू लागतात. हे खरंच संपलं का? नाही, अजून काहीतरी बाकी आहे. काय बाकी राहिलंय? मला काहीतरी बोलायचं होतं, पण संधी मिळाली नाही. मी घाई तर केली नाही ना? मी चुकत तर नाही ना? हे अपूर्ण कथानक, ही अपूर्णता त्या व्यक्तीला तुमच्याकडे परत खेचते. कारण मानवी मेंदूला पूर्णविराम आवश्यक असतो आणि तो पूर्णविराम मिळवण्यासाठी त्याला तुमच्याशी पुन्हा संवाद सुरू करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. हे आहे अपूर्ण कथेचं शक्तिशाली आकर्षण. आता आपण तिसऱ्या आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली ट्रिगरकडे वळूया. 3. व्यक्तिमत्व पुनर्जन्म. हा ट्रिगर थेट तुमच्या मेंदूचा सर्वात खोलवरचा भाग ॲक्टिवेट करतो, ज्याला मानसशास्त्र आयडेंटिफाय रिकग्निशन सिस्टीम म्हणतात. हे कसं काम करतं? जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातं, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची एक फिक्स इमेज पक्की झालेली असते. त्यांच्या मनात ते विचार करतात, तो किंवा ती अशीच आहे, माझ्याशिवाय त्याला किंवा तिला चैन पडणार नाही. त्यांना खात्री असते की तुम्ही त्यांच्यासाठी तडफडत असाल, पण तुम्ही जर या ठरलेल्या जुन्या दुःखी इमेजमधून बाहेर आलात, तर ती व्यक्ती तुमच्याकडे ओढल्याशिवाय राहू शकत नाही. आयडेंटिफाय शिफ्ट म्हणजे तुम्ही अचानक नवीन रूपात समोर येता, शांत, संतुलित, विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारे. तुमचं बोलणं बदलतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमची संपूर्ण ऊर्जा बदलते. तुम्ही जगात दुःखी न राहता प्रगती करणारे दिसता आणि जेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू तुमच्यातील हे नवीन व्यक्तिमत्व पाहतो, तेव्हा तो गोंधळतो. त्याला तात्काळ एक रिइव्होल्यूशन मोड सुरू करावा लागतो. हा मोड एकदम धोकादायक असतो, कारण तो जुन्या आठवणी पुन्हा उभ्या करतो, जुन्या भावनिक अटॅचमेंट आठवतो आणि तुमच्याशी असलेली फॅमिलिरिटी वाढवतो. आणि मग समोरच्या व्यक्तीला अचानक एक तीव्र जाणीव होते, अरे देवा, मी ज्याला सोडलं तो किंवा ती आता पूर्णपणे बदलली आहे. हे तर माझं नुकसान झालं. कदाचित मला पुन्हा त्यांच्याकडे वळायला हवं. हा बदल इतका तीव्र असतो की त्याला तुमचा विचार टाळणे किंवा तुम्हाला अवॉइड करणे शक्य होत नाही. आयडेंटिफाय शिफ्ट अनअवॉइडेबल अट्रॅक्शन. तुम्ही बदलता आणि ते तुमच्याकडे आपोआप खेचले जातात. आता आपण चौथा आणि तितकाच प्रभावी ट्रिगर पाहूया, भावनिक विरोधाभास. हा ट्रिगर मनात एक अचानक तीव्र ओढ निर्माण करतो, ज्याला त्या व्यक्तीला टाळणे शक्य होत नाही. प्रत्येक माणूस आपल्या मेंदूत तुमच्यासाठी एक इमोशनल पॅटर्न बनवून ठेवतो. तुमचं बोलणं, तुमचं रागावणं, तुमचं प्रेम करणं, तुमची प्रत्येक रूटीन रिॲक्शन, या सगळ्याची एक सवय त्यांच्या मेंदूला लागलेली असते. त्यांच्या मेंदूला तुमच्याकडून मिळणाऱ्या भावनिक प्रतिसादाचा अंदाज असतो. पण एक दिवस तुम्ही अचानक त्याच्या मेंदूला
ह्या सवयीपासून एक मोठा फटका देता. तुम्ही त्यांच्या अपेक्षेविरुद्ध वागता. जिथे तुम्ही चिडले असता तिथे तुम्ही शांत राहता. जिथे तुम्ही लहान सहान गोष्टींवर तक्रार केली असती तिथे तुम्ही खूप समजूतदार बनता. जिथे तुम्ही रागावले असते तिथे तुम्ही स्टेबल राहता आणि जिथे तुम्ही दुःखी झाले असता तिथे तुम्ही सहज असता. हा पॅटर्न ब्रेक होताच त्यांच्या मेंदूला त्वरित एक तीव्र संदेश मिळतो. तो मनात विचार करतो, हा कोण आहे? ही व्यक्ती इतकी बदलली कशी? हा माझा ठरलेला पॅटर्न ब्रेक का झाला? हा भावनिक विरोधाभास मेंदूपर्यंत एकदम खोल सिग्नल पोहोचवतो. हा सिग्नल 3 भावनांचे शक्तिशाली मिश्रण असतो. धोका, जिज्ञासा आणि आकर्षण. हे जगातलं सगळ्यात धोकादायक कॉम्बिनेशन आहे. कारण माणूस जिज्ञासेच्या ओढीला थांबवू शकत नाही. त्याला हे रहस्य नक्की काय आहे, हे सत्य काय आहे, हे जाणून घ्यायचं असतं. त्याला ही मिस्ट्री सोडवण्यासाठी, तुमच्या या नवीन भावनिक बदलाचा अर्थ लावण्यासाठी तुमच्याशी पुन्हा संवाद साधणे भाग पाडते. म्हणूनच तो नक्कीच तुमच्याकडे परत येतो. आता आपण शेवटचा पण सर्वात निर्णायक ट्रिगर पाहणार आहोत. ऊर्जा प्रतिध्वनी. हा मानसशास्त्रातील सर्वात आध्यात्मिक वाटणारा पण पूर्णपणे वैज्ञानिक नियमांवर आधारित आहे. हा नियम आहे डिटॅचमेंट. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनातून पूर्णपणे सोडता, ती मानसिक आणि भावनिक ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचते. नात्यात असताना तुमच्या दोघांमध्ये एक अटॅचमेंट असते. त्यात तुमची ऊर्जा अडकलेली असते. तुम्ही जर त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये, दुःखात किंवा आशेमध्ये अडकलेले राहिलात तर त्यालाही तुमच्या त्या अडकलेल्या ऊर्जेचा प्रभाव जाणवत राहतो. पण ज्या दिवशी तुम्ही मनातून पूर्णपणे डिटॅच होता, म्हणजे नाटक न करता, दुःखी होऊन नाही, तर शांत, स्थिर आणि पूर्ण समाधानाच्या भावनेने, त्या दिवशी तुमच्या मनातील ही विमुक्त ऊर्जा प्रतिध्वनीसारखी बाहेर पडते आणि तिथून त्याच्या मनात तुमच्यासाठी असलेली जागा मोकळी होते. जेव्हा ती जागा मोकळी होते तेव्हा तो अचानक तुमची आठवण काढतो. त्याला काहीही एक्सप्लेन न करता तुमच्या नसण्याची कमी जाणवते. हे केवळ सायकोलॉजी नाही, हे आहे इमोशनल रिझनन्स. या जगाचा नियम स्पष्ट आहे. जे तुम्ही मनात बाळगता तेच परत तुमच्याकडे परततं. तुम्ही आसक्ती बाळगली तर त्रास परत येईल, पण तुम्ही शांती आणि विमोचन बाळगले तर तेच परत तुमच्याकडे आकर्षण बनून परत येईल. हा इको ट्रिगर सर्वात पॉवरफुल आहे, कारण याला रोखणं कोणाच्याच हातात नसतं. ही तुमच्या आत्मिक शक्तीची कमाल आहे. आणि या प्रत्येक ट्रिगरची खासियत अशी की ते तुम्ही कुणावर लागू करत नाही. ते तुमच्यातून उमटतात आणि मग जग तुमच्याकडे परत ओढलं जातं. आणि आता या संपूर्ण मानसिक प्रवासाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणं हे तुमच्या मागे धावल्यानं, भीक मागितल्यानं किंवा सतत मेसेज केल्यानं कधीच होत नाही. ते होतं तुमच्या ऊर्जेतील बदलामुळे. ते होतं तुमच्या मनाच्या ताकदीमुळे. आणि ते होतं तुमच्या वागण्याच्या, तुमच्या संपूर्ण अस्तित्वाच्या वातावरणामुळे. हा संपूर्ण खेळ आतून बाहेरचा आहे. तुम्ही हे 5 शक्तिशाली मानसिक ट्रिगर समजून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आत एक असा बदल घडवला आहे ज्यामुळे कोणतीही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची हरवणार नाही. आपण कोणालाही बळजबरीने पकडून ठेवत नाही. फक्त इतकंच करतो, आपली उपस्थिती अशी बनवतो की त्यांना आपण दूर राहू शकत नाही याची तीव्र जाणीव होते. आणि ते स्वतःहून परत येतात. तुमचा प्रवास तुमच्या आतून सुरू झाला आहे. आता फक्त शांत राहा आणि पहा विश्व तुमच्यासाठी कसं काम करतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.